लोकशाही टाइममध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आणखीन एक महत्वाची घटना घडली, ती म्हणजे डिजिटल पेमेंटच्या भारतीय बाजारपेठेचा झपाट्यानं विस्तार होतोय आणि आता त्यात पॉप्युलर चॅट ऍप व्हॉट्सअपने एंट्री केली आहे. त्यामुळे स्पर्धा वाढणार आहे. या स्पर्धेत भारतीय ऍप कुठे आहेत हा मात्र कळीचा प्रश्न आहे, कारण डिजिटल इंडियाचं स्वप्न पाहणाऱ्या भारतातली सगळी लोकप्रिय ऍप्स परदेशी आहेत. पेटीएम, गुगल पे, फोन पे आणि आता व्हॉट्सअप. भारतातल्या ऑनलाईन ट्रान्झॅक्शनची बाजारपेठ परदेशी ऍप्सनी काबीज केली आहे. त्यात आता सगळ्यात पॉप्युलर मेसेंजर ऍप व्हॉट्सअपचीही भर पडली आहे. व्हॉट्सअपनं पेमेंट सर्व्हिससाठी 5 बँकांशी करार केलाय. यामध्ये आयसीआयसीआय बँक, HDFC बँक, ऍक्सिस बँक, SBI आणि जिओ पेमेंट बँक यांचा समावेश आहे. कसे पाठवाल व्हॉट्सअपवरून पैसे? ही सुविधा अँड्रॉइड आणि iOS प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. वापरकर्त्याजवळ डेबिट कार्ड असणं अनिवार्य आहे. डेबिट कार्ड UPI ला सपोर्ट करणार हवं. UPI सपोर्ट करणाऱ्या ऍपवर पैसे पाठवणं शक्य आहे. व्हॉट्सअप पेमेंटचा वापर न करणाऱ्यालाही पैसे पाठवणं शक्य आहे. आधीच लोकप्रियतेचा कळस गाठणारं व्हॉट्सअप भारतातल्या ऑनलाईन ट्रान्झॅक्शनच्या मैदानात उतरल्यानं इतर पेमेंट ऍप समोर तगडं आव्हान उभं राहिलंय. नोटाबंदीनंतर डिजिटल पेमेंटला चालना देण्यासाठी मोदी सरकारनं UPI आणि भीम ऍपचं लॉन्चिंग केलं होतं. पण त्यानंतर एका मागोमाग एक परदेशी पेमेंट ऍप्स येत गेले आणि UPI भीम ऍप मागे पडले. ऍप्सच्या भारताच्या भल्या मोठ्या बाजारपेठेत एकाही भारतीय ऍपचा दबदबा असू नये ही चिंतेची गोष्ट आहे. आता तर व्हॉट्सअपचा मुकाबला करण्याचं मोठं आव्हान भारतीय कंपन्यांसमोर आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज. आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये खरं तर आता आपण इतके सरावलो आहोत की आपण कॅशलेस होण्याच्या मार्गावरती आहोत. आणि असं असताना भारतातलं एकही ऍप जे तुम्हाला डिजिटल पेमेंटचा पर्याय उपलब्ध करून देऊ शकतं ते लोकप्रिय नाहीये. ऍप आहेत मात्र ती लोकप्रिय नाहीत. असं का होत आहे आपण चर्चा करूयात. आपल्यासोबत आहेत अंकुर पुराणिक, सायबर तज्ञ. आपण त्यांनाच विचारूयात. अंकुर, आपलं स्वागत या चर्चेमध्ये. आपण बघतोय की अनेक ऍप सध्या, जसं आता आम्ही सांगितलं की गुगल पे असेल, पे फोन असेल किंवा अशी अनेक ऍप आहेत जी लोकप्रिय आहेत भारतात, जी तुम्हाला ऑनलाईन ट्रान्झॅक्शन किंवा डिजिटल पेमेंट करायला मदत करतात. मात्र भारतातली जी भारतीय बनावटीची ऍप आहेत, भीम UPI असेल, ती लोकप्रिय होताना दिसत नाहीत. असं का होतं? याची कारणं काय असू शकतील? वे इट इज लॉन्च म्हणजे काही काही ऍप्स आहेत ते भरपूर आधी आलेले आहेत. प्लस युजर फ्रेंडलीनेस हा एक खूप महत्वाचा पार्ट असतो की हे किती युजर फ्रेंडली आहे. तर एक कुठलंही पेमेंट ऍप म्हणा किंवा इतरही ऍप जे आपण युज करतो त्याच्यामध्ये पॉप्युलॅरिटी जी येते त्याच्यामध्ये बरेचसे फॅक्टर्स डिपेंडंट असतात. तर याच्यामधला एक आहे युजर फ्रेंडलीनेस आणि इज टू यूज. तर आता पेटीएम पण आपण युज करतो, गुगल पे पण युज करतो, पण इंडियन ऍप्स त्याच्यामध्ये कमी आपल्याला बघायला मिळतात. तर त्याचं रिझन हेच आहे की द वे इट इज लॉन्च परत बऱ्याचशा लोकांना जो अवेअरनेस असतो तो अवेअरनेस एका प्रॉपर मीडियम मधून गेला पाहिजे. आता आपण काउंटर्स वरती जातो पेमेंट करायला वगैरे, तर तिथे बॅनर्स लावलेले असतात, पेटीएम नी पे करा किंवा गुगल पे नी करा. तर हे असे इंडियन ह्याच्यामध्ये फार कमी आपल्याला बघायला मिळतात. तर पॉप्युलॅरिटी जी आहे ती एखादं ऍप पॉप्युलॅरिटी जी गेन करतात तर त्याचा एक्सपोजर किती आहे किंवा कुठल्या प्रकारे ते एक लोकांपर्यंत आपण पोहोचवलं आहे हे पण त्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. आणि कुठेतरी मला वाटतं हे थोडंसं लॅकिंग झाल्यामुळे हे झालं असं. खरं अंकुर, तुम्ही म्हणताय तसं की कुठेतरी याच्यामध्ये काही त्रुटी नक्कीच राहिल्या असेल. मात्र त्याचबरोबर एक मानसिकता भारतीयांची सुद्धा ही झालेली आहे की सरकारी म्हटल्यानंतर त्यामध्ये काही ना काहीतरी एरर असणार. म्हणजे आपण कुठलंही काम बघितलं त्यामध्ये काही ना काहीतरी चुका काढण्याची सवय सगळ्याच भारतीयांना असते. आता भीम आणि UPI सगळ्यांनी वापरून झालंय, बऱ्याच जणांनी इन्स्टॉल करून पुन्हा ते अनइन्स्टॉल केलेलं आहे. त्याची कारणं अनेक आहेत. मग कोणाला टेक्निकल येतात, कोणाला नेटवर्कचे इश्यू येतात, काहींना रिडायरेक्टिंग दाखवतात. अशा अनेक गोष्टी घडतात. सरकारलाही संधी होती का की एक सरकारी ऍप असून सुद्धा ते एररलेसली आपण चालवू शकलो असतो? नक्कीच. त्याच्यामध्ये अजून मी एक सांगू इच्छितो की जे UPI आहे, जो गेटवे आहे पेमेंटचा, जो प्लॅटफॉर्म आहे, तो दॅट इज हँडल बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऑनली. तर जरी हे तुमचे मोबाईल ऍप्स कुठल्याही कंट्रीने केलेले, म्हणजे मे बी सम अदर कंट्री हॅज मेड इट
पण तरी अल्टिमेटली दीज आर ऑल डिपेंडेंट ऑन युपीआय. युपीआय इज पार्ट ऑफ आरबीआय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, जी एक गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा पार्ट आहे इम्पॉर्टंट. त्यामुळे जरी तुम्ही कितीही कुठलेही ऍप्स म्हटलात, कितीही चांगले ऍप्स म्हटलात किंवा युजर फ्रेंडली ऍप म्हणालात किंवा खूप पॉप्युलर ऍप आहेत, फॉर एक्झाम्पल पेटीएम आहे, गुगल पे, पण अल्टिमेटली दे आर ऑल्सो समवेअर रिलाइंग ऑन अ सेंट्रल पेमेंट गेटवे विच इज युपीआय. त्यामुळे कुठेतरी आपल्याला हे एक्सेप्ट करायची गरज आहे की अल्टिमेटली हे जे पेमेंट आहे आणि याचे जे रूल्स रेग्युलेशन्स आहेत, काही त्याचे नॉर्म्स आहेत, दे आर अगेन गव्हर्न बाय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. जे काही त्याचे 2-स्टेप ऑथेंटिकेशन प्रोटोकॉल यूज केला जातो फॉर ऍडिशनल सिक्युरिटी किंवा कुठल्याही बँकला लिंक करता येतं, त्याला कुठल्याही अकाउंटमध्ये तुम्हाला ट्रान्सफर करता येतं. तर हे सगळे जे आहेत अल्टिमेटली याचा जो रिस्पॉन्सिबल बॉडी आहे ती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची, जी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आहे. सो दॅट इज रिस्पॉन्सिबल विच इज द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एंटरप्राइज. बरं, आता दुसरा एक प्रश्न की जसं आता आपण म्हणाल की युपीआय हे भारत सरकारकडनंच चालवलं जातं आणि ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचाच एक भाग आहे. जसं आपण बघतो की आत्मनिर्भर भारत अशी एक घोषणा पंतप्रधानांनी केली, त्याचबरोबर स्टार्टअप सारख्या नवीन उद्योगांनाही भारत सरकारने यापूर्वी चालना दिलेली आहे किंवा त्यांना बऱ्यापैकी सहाय्य केलेलं आहे. आता या पुढच्या काळामध्ये जर आपण पूर्ण डिजिटायझेशनकडे जात असू, म्हणजे आपल्याला पैसे देताना सुद्धा डिजिटल माध्यमांचा वापर करायचा असेल, तर यामध्ये स्टार्टअपसाठी किती मोठी संधी आहे आणि इथे भारत सरकारने अजून काही ठोस प्रयत्न करून अशी काही भारतीय ऍप लॉन्च करण्यासाठी मदत करायला हवी का? नक्कीच. कुठेतरी बघा कसं असतं, म्हणजे गव्हर्नमेंट ऍप्स असतात त्याच्यामध्ये पेमेंट ट्रान्सफर फी नाही घेतली जात, पण हे जे बाकीचे ऍप्स आहेत, फॉर एक्झाम्पल आता व्हॉट्सअप पे पण आलेले आहे, आजच लॉन्च झालेला आहे, त्याच्या व्यतिरिक्त पेटीएम आहे, गुगल पे आहे, कुठेतरी एक छोटीशी कमिशन फी पण लागू पडते एक सर्टन टर्म्स कंडिशन्स मध्ये, जी ते त्यांचे ऑपरेशनल फीज किंवा जे ट्रान्झॅक्शन तुम्ही परफॉर्म करतात तर एक ट्रान्झॅक्शनची फी ते चार्ज करतात. तर कुठेतरी हे जर इंडियन ऍप्स जर बनवले तर नक्कीच स्टार्टअप्सना एक संधी असेलच, पण त्या व्यतिरिक्त जे मेजर ट्रान्झॅक्शन आपण डिजिटायझेशन कडे जातोय तर डिजिटल ट्रान्झॅक्शन अतिशय वाढलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये कुठेतरी स्टार्टअप्सना देखील ह्याचा एक मोठा चान्स मिळू शकतो, बिकॉज व्हेरियस ऍप्लिकेशन मध्ये अल्टिमेटली पेमेंट ऑप्शन जेव्हा आपण ऑनलाईन परचेस करतो किंवा त्याच्यामध्ये देखील व्हेरियस ऑप्शन्स येतात, पेटीएमनी पे करायचंय का तुम्हाला की गुगल पेनी करायचंय का, तर त्याच्यामध्ये जर इंडियन ऍप्स 2-3 अजून चांगले पॉप्युलर लॉन्च झाले, जसं मी तुम्हाला सांगितलं की अल्टिमेटली तुम्ही कुठलं पेमेंट ऍप वापरणार हे त्याच्या पॉप्युलरिटीवरती डिपेंडंट आहे. तर गुगल पेच्या आधी देखील पेटीएम आलेलं, तर त्यामुळे हे कुठलं ऍप पॉप्युलर असेल हे कुठल्या प्रकारे त्याला प्रसिद्ध केलं गेलं आहे, लोकांपर्यंत पोहोचवलं गेलं आहे. इझीनेस टू यूज म्हणजे इज ऑफ यूज, हा किती तुम्ही इझी हे वापरू शकता, या सगळ्या फॅक्टर्स मी कुठेतरी मिनिस्ट्री ऑफ स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजनी जर एक थोडंसं लीड घेतलं आणि कुठेतरी जर यंग एंटरप्रेनर्स आहेत, उद्योजक आहेत, त्यांना जर कुठेतरी एक थोडंसं बुस्टिंग केलं तर नक्कीच त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. त्या व्यतिरिक्त हे इंडियन ऍप आपण मेक इन इंडियाला पण प्रमोट करतोय, तर मेक इन इंडियाच्या बॅनर खाली पण आपण जर इंडियन ऍप्सला प्रमोट केलं आणि जास्त त्यांना पॉप्युलराइज केलं तर पॉप्युलरायझेशन इज अ प्रॉब्लेम समवेअर. आय थिंक की लोकांपर्यंत हे ऍप पर्यंत कितीशा लोकांना माहितीच नाही की कुठले कुठले ऍप जे आहेत ते इंडियन ऍप्स आहेत जे पेमेंट गेटवे म्हणून आपण यूज करू शकतो. तर कुठेतरी हे मिसिंग एक लिंक आहे मी समजतो. तर ही लिंक जर आपण छोटीशी एक पाऊल जर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने घेतली, मिनिस्ट्री ऑफ स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस जर घेतली, तर कुठेतरी ही एक गॅप जी आहे ही आपण भरून घेऊ शकतो. खरं अंकुर, पाहूयात यावरती आता काही भारत सरकार विचार करतं का आणि यातनं जे नवीन उद्योजक आहेत त्यांना मदत करण्यासाठी, सहाय्य करण्यासाठी अशा काही नवीन ऍपची निर्मिती भारत सरकार करायला प्रोत्साहन देतं का? तुर्तास अंकुर, धन्यवाद. या विषयी सविस्तर विश्लेषण लोकशाहीच्या प्रेक्षकांसाठी केलं त्यासाठी. एक छोटीशी विश्रांती घेऊन लगेचच परत येतोय. कुठे जाऊ नका, पाहत राहा लोकशाही टाईम.